शुभविवाह या मालिकेच्या 31 जानेवारीच्या भागामध्ये भूमी सांगत असते, आकाश हे रागिणी आत्या सगळं नाटक करत होत्या. मला माहिती आहे त्यांचं हे फक्त आणि फक्त नाटकच होतं. कारण ज्या वेळेला त्या आता मेडिकल इमर्जन्सीचं नाटक करत होत्या ना, जाताना त्यांनी डोळा मारून मला इशारा केला. आकाश म्हणतो काय? यावरती भूमी म्हणते हो ना, आणि आता मला एकच भीती वाटत आहे की आपण जेलमध्ये राहून त्या मेडिकल ग्राउंडवरती बाहेर पडायला नको. यावरती आकाश म्हणतो नाही, यावेळेला रागिणी आत्याला असं काही होऊ द्यायचं नाहीये. इकडे तोपर्यंत फ्लॅशबॅकमध्ये आपल्याला दाखवलं जातं की रागिणीने इकडे पौर्णिमाला सांगितलेलं आहे की तू त्या व्हॅनमध्ये जा, व्हॅनमध्ये जाऊन आता तिथली बंदूक गायब कर, बंदूक घे आणि त्या बंदुकीवरती तू घरी घेऊन जा. ती बंदूक घरी घेऊन जा. घरी घेऊन एक रात्री आकाशभूमी यांच्या हातात ठेव ती बंदूक. त्यांच्या हातात ती बंदूक ठेवल्यावरती मग आता ते लोक झोपी गेले की हातात बंदूक ठेव, त्यांच्या हाताचे ठसे घे त्याच्यावरती आणि हाताचे ठसे घेऊन आता मग तुम्हाला आणून दे. म्हणजे आता अपूर्वाला लागलेली गोळी आणि त्या बंदुकीची गोळी मॅच होईल आणि त्याच्यावरती फॉरेन्सिक डिपार्टमेंट आता आकाशभूमीचे फिंगरप्रिंट आहेत हे सगळ्यांच्या समोर आणेल. त्यामुळे आपल्याला काही टेन्शनचं काम राहणार नाहीये आणि म्हणूनच हे सगळं करायचं आहे. यावरती ती म्हणते पण आई रिस्क आहे. यावरती ती म्हणते जर आकाशभूमीचा बदला घ्यायचा असेल तर इतकी तर रिस्क आपल्याला घ्यावीच लागणार आहे, असं म्हणत ती आता बोलायला लागते. इकडे पौर्णिमाला काहीच कळत नाहीये आणि त्यानंतर ती सांगते ठीक आहे आई, बघते मी काय करायचं ते. आणि म्हणून पौर्णिमाने ती आता गन काढून घेतलेली आहे. गन काढून घेऊन आता त्या गनवरती ती आकाशभूमी यांचे फिंगरप्रिंट घ्यायचे आणि ते फिंगरप्रिंट घेऊन आता ते ताबडतोब ती आता पोलिसांच्या हवाली म्हणजेच आता गायधने वकिलांच्या हवाली केलं की आपलं काम संपलं. आणि म्हणूनच ती आता ती बंदूक काढते आणि जी व्हॅन आहे ती व्हॅन पाचोळ्यांनी झाकून ठेवते, जेणेकरून त्या व्हॅनपर्यंत कोणी पोचायला नको. कारण व्हॅन ही रागिणीच्या विरोधातला खूप मोठा पुरावा ठरू शकणार असतो. बरं, हे सगळं चालू असताना मग ती व्हॅनने सगळं झाकून टाकते आणि त्यानंतर मग आता इकडे अथर्व आलेला आहे. अथर्व ती व्हॅन शोधण्यासाठीच आलाय आणि आता पौर्णिमाला तो काही दिसत नाहीये. तो पाठमोरा आहे आणि आता पौर्णिमा उलट्या साईडला आहे. पौर्णिमा हे सगळं पाहतीये आणि त्याच वेळेला मग आता अथर्व एका साईडला बघतोय आणि त्याला इकडे तिकडे कुठेच व्हॅन दिसत नाहीये. तोपर्यंत बलदेवने त्या भिकाऱ्याला गाठले आणि दादा कुठे राहता तुम्ही? यावरती तो म्हणतो कुठे म्हणजे काय, मी इथेच राहतो. आणि त्यावरती तो म्हणतो काय बोलताय तुम्ही, इथेच राहताय? असं म्हटल्यावरती मग आता तो सांगायला लागतो हो मी इथेच राहतो, काय मिळालं तर खातो. यावरती बलदेवला खूप वाईट वाटतं आणि तो विचार करतो दुश्मनावरती सुद्धा आता अशी वेळ येऊ नये. खरंच कोणीही या अशा परिस्थितीमधून जायला नको आहे, दुश्मन सुद्धा नाही, असं म्हणत तो आता टोटली हादरलेला आहे. आणि त्यानंतर मग आता तो सांगतो हे बघा दादा, मी तुमची व्यवस्था करतो, म्हणजे मी तुमची राहण्याची खाण्याची व्यवस्था करतो. यावरती तो म्हणतो काय, तुम्ही व्यवस्था कराल माझी? यावरती बलदेव त्याला सांगतोय हो दादा तुम्ही चिंता करू नका, मी तुमची व्यवस्था करेन, सगळी व्यवस्थित व्यवस्था मी तुमची करणार आहे, असं म्हणत तो आता बोलत आहे. आणि तो भिकारी भलताच खुश झालाय. ठीक आहे करा तुम्ही माझी मदत, असं म्हणत तो आता खूप खुश होत त्याची मदत मागायला सुद्धा लागलाय. बरं, हे सगळं चालू असताना मग आता बलदेव म्हणतो मी तुम्हाला एक प्रश्न विचारू का? म्हणजे मी ना कोणी पोलीस आहे ना काय आहे, म्हणजे खरं सांगायचं तर आता मला तुम्हाला एकच गोष्ट सांगायची आहे आणि ती म्हणजे इथे काही दिवसापूर्वी अपघात झाला होता आणि त्या अपघातामध्ये आता एक खून झाला होता, त्याच्याबद्दल तुम्हाला काही माहिती आहे का? यावरती तो माणूस गडबडतो. बलदेव त्याला आश्वासन देतोय मी कुणाला काही सांगणार नाहीये, तुम्ही बिलकुल चिंता करू नका. यावरती तो म्हणतो हो मी बघितलं सगळं सत्य. आणि त्यानंतर तो सांगायला लागतो इकडे एक व्हॅन आली होती पांढऱ्या रंगाची आणि त्याच्यामध्ये एक बाई बसली होती. त्या बाईच्या इथे एक मुलगी सुद्धा होती, बहुतेक त्या बाईने त्या मुलीला किडनॅप केलेलं दिसत होतं आणि त्याचमुळे आता इकडे ती मुलगी तिला धक्का देऊन तिकडून बाहेर पडली. मग चिडलेल्या बाईने गन काढली, गन काढून त्या मुलीच्या दिशेने रोखली, पण त्या मुलीला वाचवण्यासाठी एक काळ्या कोटवाली बाई आली आणि त्या काळ्या कोटवाल्या बाईला ते सगळं लागलं, म्हणजे त्या काळ्या कोटवाल्या बाईला बंदूक लागली आणि त्यानंतर ती खाली कोसळली. मी हे सगळं पाहिलेलं आहे. प्रेक्षकांनो, आता हे सगळं सत्य सांगितल्यावरती बलदेव
त्याला सांगतोय, दादा तुम्ही ही साक्ष पोलिसांना द्याल का? नाही नाही, म्हणजे चिंता करू नका, मी तुम्हाला हवे ती मदत करेन. इकडे तोपर्यंत पौर्णिमा ती व्हॅन सगळी पालापाचोळ्याने झाकते आणि आता तिकडून निघून जाण्याचा प्रयत्न करत आहे. त्याच वेळेला अथर्व तीच व्हॅन शोधण्यासाठी त्याच एरियामध्ये आलेला आहे आणि कुठे असेल ती व्हॅन, कुठे असेल ती व्हॅन असा विचार करत असताना सुनसान एरिया असल्या कारणाने एक आता गुंड तिकडे आलाय. बरं, आता गुंड आल्यावरती तो आता अथर्वला धडकतोय. अथर्व त्याला चांगलाच फटका देतोय आणि त्यानंतर तो गुंड निघून जातोय. पौर्णिमाच्या हाताला असलेली पर्स तो चोरतोय आणि त्यामुळे आता पौर्णिमा चोर 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 असं म्हणायला लागले. पौर्णिमाच्या आवाजामुळे आता इकडे अथर्वचं लक्ष तिकडे गेलंय. पौर्णिमा इथे, आणि पौर्णिमाची पर्स चोरणाऱ्या त्या चोराला आता मात्र इकडे अथर्वने पकडले. पौर्णिमा चिंतेत आहे, अरे देवा, म्हणजे हे सगळं काय झालं? आता जर का याला ते सापडलं बंदूक वगैरे तर माझा सगळा प्लॅन फ्लॉप होणार आहे. आणि त्यानंतर मग आता ती विचार करते काय करू काय करू. तोपर्यंत अथर्व त्या गुंडांना आता मारतो. आणि काय ग पौर्णिमा, तू इथे काय करतेयस इतक्या सुनसान ठिकाणी? यावरती ती सांगते काही नाही, माझं थोडंसं काम होतं. पण तू तू काय इथे करतोयस? यावरती तो सांगायला लागतो, अगं आईची जी व्हॅन आहे ना, ती व्हॅनचा शोध घेतोय. बरोबर, हे बोलता बोलता ती आता लगेचच त्याच्याकडून आपली जी पर्स आहे ती हिसकावून घेते. थोडंसं विचित्र वाटतं ते म्हणजे अथर्वला, पण तो काही विचार करत नाही. ती पर्स काढते, पर्स चेक करते आणि सगळं सामान जिथच्या तिथे आहे की नाही हे बघायला लागते. आणि त्यानंतर ती विचारते, नशीब नशीब जर का ही गन गायब झाली असती ना तर खूप मोठा प्रॉब्लेम झाला असता. म्हणजे खरं तर या सगळ्यामध्ये आता ह्या गनचा जो काही प्लॅन आहे तो फ्लॉप झाला असता. या अथर्वच्या मुळे आता हे शक्य झालेलं आहे असं ती विचार करते. आणि त्यानंतर मग आता अथर्व सांगतो, ती व्हॅन कुठे असेल काही कळायला मार्ग नाहीये. यावरती ती म्हणते हो ना, आणि असं म्हणत ती आता काहीच बोलत नाहीये. आणि तिने या सगळ्यामध्ये इकडे आता ती गन मिळवून मोठा विजय मिळवलाय. इकडे दोघ जण देवाकडे प्रार्थना करतायत आणि प्रार्थना करत असताना आता इकडे भूमी सांगायला लागते, खरं सांगू का आकाश, तर मला फक्त आणि फक्त इतकंच वाटतंय की उद्याच्या दिवसाला आपली सुद्धा सुटका व्हायला पाहिजे, नाहीतर रागिणी आत्या एकटीच जाईल आणि एकटीच जाऊन ती आता या सगळ्यामध्ये इकडे सुटेल आणि आपल्याला अडकवून ठेवेल. मला असं वाटते काहीतरी गडबड होऊ शकते. यावरती आकाश म्हणतो, नाही नाही, आपण आता गायकवाडांशी बोलून घेऊया. हे दोघं जण देवाची प्रार्थना करत असताना एकमेकांशी बोलत असताना तिकडे आता आकाश भूमीला सांगतोय, हे बघ चिंता करू नकोस, रागिणी आत्याच्या विरोधात नक्कीच काहीतरी आपल्याला पुरावा सापडेल आणि काहीतरी योग्यच होईल. तितक्यात आता गायकवाड म्हणायला लागतात, हो हो हो, तुम्ही जे काही बोलताय ना तेच बरोबर आहे, तुमचे आता चांगली गुड न्यूज आहे असं ते म्हणायला लागतात. तो आकाशभूमी त्यांना म्हणतात, कसली कसली गुड न्यूज? यावरती ते सांग, खरं तर आता बलदेवला खूप मोठा पुरावा सापडलाय. म्हणजे आता बलदेवने तुम्हाला सोडवण्यासाठी सगळीकडे जंग पछाडलं होतं. बलदेवने या सगळ्यामध्ये आता खूप मोठा पुरावा शोधलाय. असं म्हटल्यावरती तो म्हणतो, काय कसला पुरावा, काय पुरावा? यावरती लगेचच ते सांगायला लागतात, बलदेवला एक आता माणूस सापडलाय. हा म्हणजे रस्त्यावरतीच राहतो तो, आणि तो माणूस सापडलाय आणि त्यांनी आता रागिणी पटवर्धन यांना स्वतः गोळी चालवताना पाहिलंय. आकाशभूमीला गगनात मावेना इतका आनंद झालेला आहे. आणि काय, त्यांनी रागिणी आत्याला पाहिलंय? यावरती ते सांगायला लागतात, हो, त्यांनी रागिणी आत्याला गोळी चालवताना पाहिलेलं आहे आणि तशी साक्ष तो कोर्टामध्ये देणार आहे. त्यावरती भूमीला खूपच आनंद होतो. चला, रागिणी पटवर्धन जी आता मेडिकल नाटकं करून इथून आता सुटण्याचा प्रयत्न करत आहे, त्या रागिणी पटवर्धनचा खेळ आता टायटाय फिस झालेला आहे. ती रागिणी पटवर्धन या सगळ्यामध्ये अडकणार. पण गायकवाड सर, हे तिला समजले असं कोणाला समजलेलं नाहीये ना? म्हणजे आता ही बातमी लीक तर होणार नाहीये ना? गायकवाड म्हणतात, बिलकुल नाही, ही बातमी बिलकुल लीक होणार नाहीये, तुम्ही चिंता करू नका. कारण मुळातच ही बातमी फक्त आणि फक्त बलदेवलाच माहिती आहे. बलदेवने डायरेक्ट मला सांगितलेली आहे आणि वकिलांना सांगितली असेल. त्याशिवाय रागिणी पटवर्धनला अजिबात ही माहिती कळणार नाहीये. कारण काही झालं तरी मगाशीच मेडिकल इमर्जन्सी आटपून रागिणी पटवर्धन या आता इकडे आलेल्या आहेत. यावरती भूमी सांगते, झालं, आत्या तुमचा खेळ आता तमाम होणार. काहीही झालं तरी सुद्धा तुम्हाला या वेळेला अजिबात
अजिबात सोडलं मग जाणार नाही असं म्हणत इकडे आता तिने प्लॅनिंग केलेलं आहे. बरं, तोपर्यंत बलदेव आता आलेला आहे, तो म्हणजे कोर्टात त्या माणसाला घेऊन, जेणेकरून त्याला आता पोलीस स्टेशनला आणून आता तिकडेच कुठेतरी व्यवस्थित रूममध्ये ठेवावं, जेणेकरून त्याच्या बाबतीत काही प्रॉब्लेम होणार नाहीये. आणि त्यावरती आकाश आता रणदिवे वकिलांना सांगतोय की खरं सांगायचं तर आता तुम्हाला कळलं असेलच ना पुरावा सापडलाय म्हणून. यावरती ते सांगायला लागतात, हो हो पुरावा तर आम्हाला सापडलाय हे कळलेलंच आहे. आणि त्यावरती ते सांगतात, मला बलदेवने तो पुरावा सापडल्याच खरं तर फोन केला होता. बलदेवने फोन करून मला आता सांगितलं होतं की रागिणी पटवर्धनच्या विरुद्ध एक साक्षीदार आय विटनेस आलेला आहे आणि त्या आय विटनेसला आपण आता कोर्टामध्ये सादर करायचं आहे. तुम्ही चिंताच करू नका, ही बातमी आता इकडे कुठेही लीक होणार नाहीये आणि आता यामुळे रागिणी पटवर्धन काहीच करू शकत नाहीये. त्या गायधने वकिलांनी कितीही प्रयत्न केला ना त्यांना आता या सगळ्यामधून हे करण्याचा, तरी सुद्धा ते काही बाहेर पडणार नाहीयेत. असं म्हटल्यावरती आता इकडे आकाश सांगायला लागतो, हो सत्याचा विजय हा होणारच असं म्हणत ते आता सगळेजण खुश असतात. आणि त्यानंतर या अजून एक साक्ष म्हणजे आपल्या क्षितिजाने दिलेली साक्ष रावराणे वकील सांगायला लागतात, क्षितिजाने गायकवाडांच्या समोर आता साक्ष दिलेली आहे की याच बाईने तिला आता किडनॅप केलेलं आहे. हीच बाई आहे जी आता तिला किडनॅप करती आहे आणि त्यामुळे चिंता करायची काहीच गरज नाहीये. आपल्याकडे भरभक्कम पुरावा आहे आणि या भरभक्कम पुराव्याच्या आधारेच आपण आता तिला अडकवू शकतो. भूमी सांगायला लागते, रागिणी आत्या तुमचे दिवस भरलेत, खूप त्रास द्यायचा तो आम्हाला तुम्ही देऊन झालेला आहे. आता यापुढे आम्हाला त्रास देण्यासाठी तुम्हाला आम्ही ठेवणारच नाही असं म्हणत चिडलेली आता इकडे बोलत आहे ती म्हणजे भूमी. त्यावरती गायकवाड म्हणतात, चिंताच करू नका, आपल्याकडे सबळ पुरावे आहेत आणि या सबळ पुराव्यांच्या आधारे काहीही झालं तरी सुद्धा आपण त्यांना पकडणार म्हणजे पकडणार. बरं, हे सगळं चालू असताना तोपर्यंत मग आता त्या माणसाला कोर्टात आणलं जातं. बलदेव त्याला कोर्टात घेऊन येतो म्हणजे पोलीस स्टेशनला घेऊन येतो, जेणेकरून इथून सेफ ठिकाणून त्याला आता घेऊन जाता येईल. त्याआधी त्यांनी त्याला एका सेफ ठिकाणी ठेवलेलं असतं आणि सेफ ठिकाणी ठेवून आता लगेचच इकडे पोलीस स्टेशनला आणलं असतं. आणि बघा कसं काय आपल्याला वाटते की रागिणीला काहीच कळलेलं नाहीये किंवा रागिणी या सगळ्यामध्ये आता तिला माहितीच नसेल की ह्यांच्या हातात काय पुरावा लागलाय, तर हे साप चुकीचं आहे. रागिणीचा खबरी तिकडे असल्या कारणाने तिला आता बित्तम बातमी पोहोचत आहे. रागिणीला आता इकडे बातमी पोहोचवण्यासाठी पौर्णिमा तिकडे आलेली आहे आणि पौर्णिमा या सगळ्यामध्ये आता इकडे ते पाहते. आणि तुम्हाला काय वाटतंय, मला काही कळणार नाही का? आणि मग तिला कसं कळलं हे आपल्याला फ्लॅशबॅक मध्ये दाखवलं जातं. ज्या वेळेला मानसीची तब्येत बिघडले, तिची आता काळजी घेत बसलेला आहे ते म्हणजे इकडे अथर्व. आणि तितक्यात तिथे बलदेव येतो. काय झालं मानसी, तू का इतकी अस्वस्थ आहेस? त्यावरती अथर्व सांगायला लागतो, काय सांगू दादा, अरे खरं सांगायचं तर आता म्हणजे हे कोर्ट प्रकरण चालले ना, ते तिला टेन्शन आले, काही खात नाही पीत नाहीये आणि त्यामुळे थोडी तब्येत आजारी आहे. यावरती बलदेव म्हणतो, आपली सगळी चिंता आता संपलेली आहे, तू बिलकुल चिंता करू नकोस, आपल्या हाती पुरावा लागलाय. नेमकं आता पौर्णिमा हे सगळं ऐकत आहे. पौर्णिमाला आता हातात खूपच मोठा पुरावा लागलाय आणि पौर्णिमा खूपच खुश झालेली आहे. आणि पौर्णिमा या सगळ्यामध्ये विचार करते, अरे पा, म्हणजे या मूर्खांच्या हातामध्ये आय विटनेस लागलाय आणि ही बातमी मला समजले, ही बातमी आईंच्या पर्यंत पोहोचायला पाहिजे. मानसीला खूपच आनंद झालाय की चला आय विटनेस सापडल्या कारणाने आता मात्र रागिणी पटवर्धन अजिबात सुटणार नाहीये. काहीही झालं तरी सुद्धा रागिणीला अडकवण्याचा हा सगळा डाव मी उधळून लावणार. मानसी खूप खुश आहे. चला आता इकडे आत्यांना कोणी वाचवू शकत नाहीये. पण तेवढ्यातच पौर्णिमा फोन करून आता इकडे ही सगळी बित्तम बातमी आता इकडे सांगायला लागलेली आहे. आणि ती बित्तम बातमी म्हणजे आता कशा प्रकारे तुमच्या विरुद्ध पुरावा सापडलाय. पण त्याच वेळेला रागिणीने आता इकडे सांगितलेलं आहे की काय करायचं आहे ते, म्हणजे पुढचा प्लॅन आपला काय करायचा आहे. हा सगळा प्लॅन सांगितल्यावरती पौर्णिमाने तो सुद्धा प्लॅन केलेला आहे किंवा तो सुद्धा कटकारस्थान तिने पूर्ण केलेलं आहे. इकडे तोपर्यंत तो माणूस आता इकडे सांगायला लागतोय की हो, मी या सगळ्यामध्ये तुमची साक्ष द्यायला तयार आहे,
असं म्हणत आता इकडे त्याला पोलीस प्रोटेक्शन पण देण्यात येतं. पण इकडे पौर्णिमाने एक वेगळा डाव खेळलाय, तो मात्र आपल्याला दाखवण्यात येणार असतो फ्लॅशबॅकमध्ये. आता इकडे ज्या वेळेला कोर्टात जायच्या आधी किंवा पोलीस स्टेशनला यायच्या आधी ज्या वेळेला तो आता हॉटेलमध्ये आहे आणि त्याच वेळेला त्याला बलदेवने एका व्यवस्थित आश्रमात ठेवलंय आणि खाणं पिणं व्यवस्थित देऊन कपडे पण चांगले दिलेले आहेत. आणि त्यावरती पौर्णिमा विचार करते, त्याला लपून छपून बघत, अच्छा हा इथे आहे का. आईंनी सांगितलेला प्लॅन आता अजिबात फेल होऊ द्यायचा नाहीये. काहीही झालं तरी सुद्धा हा प्लॅन वर्कआउट झालाच पाहिजे असं आता ती म्हणायला लागलेली आहे. आणि त्यानंतर मग आता तिच्या हातात एक कसली सुई आहे, सुईच्या टोकाला काहीतरी लावलेलं आहे आणि त्या टोकाला काहीतरी लावल्या कारणाने तो आता माणूस मरणार आहे. इतकी नालायक पौर्णिमा एक जीव घ्यायला निघालेली आहे. तिला कळतच नाहीये की रागिणी पटवर्धनची साथ देऊन आपण आता किती मोठा गुन्हा करतोय. तो माणूस तिथल्या हवेवरती खुर्चीवरती बसायला आलेला आहे आणि त्याच वेळेला एका छोट्याशा पॉइंटला म्हणजे एक छोटी टाचणी घेऊन आता इकडे हे सगळं पौर्णिमाने केलेलं आहे. टाचणीच्या जोरावरती तिने आता त्या माणसाला मारण्याचा प्लॅन केलाय. आता कसं ते पाहूया. म्हणजे आता तिने टाचणीला विष लावलंय, असं विषारी की ती टोचली की तो माणूस हळूहळू हळूहळू जाणार आणि तो कोर्टामध्ये साक्ष देऊ शकणार नाही या कारणास्तव. आणि त्या माणसाला कुठेतरी काहीतरी टोचल्याचा किंवा आता साधी छोटीशी मधुमाशी म्हणा किंवा काहीतरी असं टोचल्याचा भास झालाय. त्याने काही इतकं लक्ष दिलेलं नाहीये आणि तो इकडे तिकडे पाहतोय. पण तोपर्यंत पौर्णिमा तिकडून निघून गेले, काम पत्ते झाले. कोर्टामध्ये उभं राहण्याच्या आधीच तुझा जीव जाणार आहे. इकडे त्यानंतर रागिणी खूपच खुश आहे. चला, हुशार पौर्णिमामुळे का होईना पण आता माझा डाव यशस्वी झालेला आहे. नशीब पौर्णिमाने सगळं आता यांचं बोलणं ऐकलं होतं. यांचं बोलणं ऐकून आता इकडे पौर्णिमाने मला सगळं सांगितलं म्हणून बरं झालेलं आहे असं म्हणत ती आता खूपच खुश आहे. पौर्णिमावरती भलतीच खुश होऊन ती आता बोलते, बरं झालं आपला सगळा डाव आता यशस्वी झालेला आहे. इकडे तोपर्यंत मग आता तिचे वकील एक वेगळेच डावपेच खेळायला लागलेले आहेत आणि ते सांगतायत की रागिणी पटवर्धन यांची आता तब्येत बरी नसल्या कारणाने त्यांची बेल मंजूर केली जावी. यावरती मग आता आकाश सांगतोय ती नाटक करतेय, कोणत्याही प्रकारे तिची बेल मंजूर व्हायला नकोय. पण रागिणी ऍक्टिंगच अशी करते की तिला बरं नाहीये याची. आकाश म्हणतो, कितीही ऍक्टिंग केलीस तरी सुद्धा ही बाई नीच आहे, नीच. यावरती मग आता लगेचच इकडे विषय बदलत गायधने वकील सांगायला लागतात, मुळातच अभिजित कुठे आहे, त्यांचा मुलगा अभिजित कुठे आहे. त्यावरती आता इकडे आकाश सांगायला लागतो, अभिजितला तर ह्या स्वतः त्याच्या आईनेच तर मारलेलं आहे ना. अभिजितला मारण्यामागे हिचाच तर हात आहे ना. एकेकचे चिठ्ठे रागिणीच्या विरोधात खुलत चाललेले आहेत आणि रागिणी टोटली अडकत चाललेली आहे.